संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आज रायगडच्या दौऱ्यावरती आहेत आणि अंतरवली सराटी येथून ते रायगडच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि आज मोठ्या आपल्या कार्यकर्त्यांसह ते रायगडच्या दिशेने आता रवाना होणार आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे. कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. काय सांगाल दादा, आज मनोज दादा रायगडला जात आहेत? आज आम्ही मनोज दादा जरांगे पाटील समोर आम्ही रायगडला जात आहोत. आम्ही मालेगाव तालुका, नाशिक जिल्हा मालेगाव तालुका, जुरे लखाने गावाहून आलेलो आहोत. माझे नाव संजय बापूराव ध्यानध्यान. काय सांगाल, खरं तर शासनाने जो GR आहे तो काढलेला आहे, कुठेतरी यश मिळालेलं आहे लढ्याला. आता रायगड मुक्कामी ते जात आहेत, दर्शन घेत आहेत शिवाजी महाराज. सध्या तर यश मिळालेलं आहे, पण येत्या काळामध्ये तो मुख्यमंत्री साहेबांनी GR कायद्यात रूपांतर करावं असं आम्हाला तरी वाटतंय. आणि मराठवाड्याचा विचार करता जे हैदराबादचं गॅजेट आहे 1881चं ते लागू करण्यात यावं असं वाटतंय आम्हाला. मी विष्णू दुधाटे, परभणी जिल्ह्यातून आलेलो आहे. मामा कुठून आलेले आहेत? सकाळ सकाळ थंडीचा आलो इकडे. आम्ही जालर येऊन आलो. कशाला? जरांगे पाटला सोबत रायगडला जाणार आहोत आम्ही. कसं वाटतंय आता? चांगलं आहे. आरक्षण काय सांगाल? खरं तर खूप मोठा संघर्ष जो आहे तो मनोज दादांनी केलेला पाहायला मिळतोय. आज शिवरायांच्या दर्शनासाठी ते रायगडला जात आहेत. तुम्ही पण सोबत आहात त्यांच्या? हो, आम्ही पण सोबत आहेत. कारण आम्ही रायगडाला स्वतःच आलो. मुंबईहून स्वतः रायगडावरती गेलतो. रायगडावरती न्यूज कळाल्याच्या नंतर पुन्हा इथं आलो. आणखीन त्यांच्यासोबत आणखीन रायगडावरती जाईल, तिथे गुलाल उतरेल. काय सांगाल? आनंद वाटतोय. संभाजीनगर जिल्ह्यातून आलो आम्ही मनोज दादाची भेट घेण्यासाठी आणि इथून आम्ही त्यांच्यासोबत रायगडला जाणार. आणि मराठ्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस. आरक्षण मिळाल्यावर सर्वांचा आनंद झालेला आहे आणि आम्ही आता दादासोबत रायगडला जाणार. पण मनोज दादा अजूनही आंदोलनावरती ठाम आहेत. जोपर्यंत हा GR लागू होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार म्हणतायत. सोबत आहात का तुम्ही? सर्व मराठा समाज एकजुटीने दादासोबत राहणार आहे. याच्या मागेही होता आणि आता पण राहणार. काय सांगशील मित्रा? सर, खूप दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळत नव्हते, पण मनोज दादा जरांगे आल्यापासून मराठा समाजाला एक आनंदाची बातमी मिळाली. म्हणजे काल आरक्षण जाहीर केलं, पण तरी पण या मराठवाड्यात आपले नोंदी सापडल्या नाही. त्या नोंदीसाठी आता 15 तारखेला अधिवेशनमध्ये जे सांगणार आहेत मुख्यमंत्री, अधिवेशनमध्ये मांडणार आहेत, ते मांडण्यासाठी समजा एक प्रेरणादायक विचार म्हणून आम्ही पाटलांसोबत ह्याच्यावर जाणार आहोत रायगडला. आणि एक आमच्यासाठी हे पण आता जे दिलंय सरकारने आरक्षण, ते सुद्धा चांगल्या प्रकारचं आरक्षण आहे. हे पुढं टिकून राहावं यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून गुलाब उधळणार रायगडावर. संघर्ष अजूनही चालूच आहे असं मनोज दादांनी काल जाहीर केलेलं आहे. तुम्ही कसं असणार त्यांच्या? आम्ही त्यांच्या पाठीमागे 100% राहणार आहे. आणि जोपर्यंत आरक्षण पूर्ण 100% भेटत नाही तोपर्यंत दादाच्या पाठीमागेच राहणार आहे. आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कंटिन्यू दादासोबत राहणार आहे. आता रायगडला जाणार आहे आम्ही सध्या. आणि आरक्षण तर आता सुरुवात झालेली आहे. चांगली गोष्ट झाली, आनंदाची गोष्ट झाली. कारण दिवाळी आम्ही बऱ्याच साजरी केली नव्हती. त्या दिवशी ज्या दिवशी डिक्लेअर झालं त्या दिवशी आम्ही दिवाळी साजरी केली. जय भवानी जय शिवाजी. काय सांगाल? आज रायगडला जात आहे, काय एकंदरीत संकल्प असणार? संकल्प हाच आहे की आता जे आरक्षणाचा मुद्दा आपल्या पाटलांनी मांडला होता, त्याच्यात जे यश आले त्यासाठी आम्ही महाराजांचं दर्शन घ्यायला, जे आपले कुलदैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं दर्शन घ्यायला आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायला आम्ही रायगडाकडे जाणार आहे. तर पाटलांसोबत आम्ही जाणार आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही जे पण ते म्हणतील पुढची वाटचाल ते सांगतील त्यानुसार आम्ही वाटचाल करणार आहे आता पुढं. आपण पाहतोय की खरं तर सर्व कार्यकर्ते जे ते भल्या थंडीच्या पहाटेच्या 17 पासूनच या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या जवळ आलेले आहेत आणि रायगडावर जाण्यासाठी सर्व कार्यकर्ते जे आहेत ते उत्सुक असल्याचे एकंदरीत पाहायला मिळत आहे. कॅमेरामन सुशांत राऊत सह सागर सुरवसे, TV9 मराठी, अंतरवली सराटी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.